आम्ही आले आता मुंबईला येण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणासाठी आणि विशाल पवार हे आम्हाला गावाकडून एक माणसाला गावातून घेऊन आलाय. म्हणला चला मुंबईला, सासरवाडी होय. माझ्या मामा तिथे गेला की सगळी सोय करते. मुंबईत आल्या 3 दिवस झालं, याच्या सासऱ्याचा पत्ता नाही, 1 रुपयाची सोय नाही, खाणं नाही, पिणं नाही, काहीच नाही. आता तूच बोल. सोय हो मला सांगा. आता मामा देवेंद्र फडणवीस होय. मी यायला म्हणलो बाबा चला मुंबईला, मग तिथं मामा हाय, सगळी सोय करते, खायची असल, राहायची असल, हागायची असल, आंघोळीची असल. यायला मी आश्वासन दिलो आणि इथं आणलो. आता तिच्या माईचा ताप मामा कुठं की काय नाही की मामा घटना आलाय आणि मामाची बिल्डिंग बी घटना आली. आता काय करा सोय म्हणलो होतो. आता मामाला तुम्ही काळजी नाही. आता काय करावं, मामाची विद्यात होई की ना आपला जावाय आला, जावायची सोय करा, जावायला खायला द्यावा, राहायला द्यावा, बाकीच्या कोणत्या सोयी करावं. माझं नाही, मामा तिकडेच करा काय. बरं बाबा तुला जावायचा जर पुळका येत नसल आणि जावायची सोय जर करायची नसलं तर मग जावाय आलाय कशाला, आरक्षण घ्यायला. मग जावायचं आरक्षण देऊन टाक. पण जावाई आरक्षण घेते आणि त्याच्या गावाकडे निघून जाते. मात्र नाही, तुला फार जोर आहे. जावायला आरक्षण नाही देऊ नये म्हणाला, जावायला काही करू नये म्हणाला. मात्र जावायला जर आरक्षण देण्यात गेला तर जावायाने 1 महिन्याचं राशन आणलंय. इथंच राहते आणि इथंच खाते आणि तुयाच मुंबईमध्ये परत हाणते. आणि मुंबईचं हागून आमचं समाधान व्हायला गेलं 100% तुझ्या बंगल्यावर येऊन. हा म्हणून सांगालो आरक्षण घे. मामा नाही तर नाही, ते डंकेची शोधवाला नाही, ते वडापाववाला नाही, अरे कोणीच येणार चल्या.